नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची धनु राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे हा अधिक महिना संपल्यानंतर जो जून महिना असेल तो तुमच्यासाठी कसा असणार आहे, कोणत्या घटना या महिन्यात तुमच्यासोबत घडणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नात्याबद्दल किंवा तुम्ही नोकरी करत आहात नोकरीबद्दल, व्यवसाय करत असाल तर व्यवसायाबद्दल, लग्न जमत नाही आहे किंवा कर्ज झालेलं आहे, आरोग्य खराब आहे किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नाही आहे, कुठेतरी काहीतरी बाधा, त्रास तुम्हाला होतोय, कुठेतरी अडकल्यासारखं वाटतंय, तुम्हाला सुटका मिळत नाही आहे किंवा तुम्हाला मार्ग मिळत नाही, काय करावे ते सुचत नाही आहे, मग यासाठी एकदा पत्रिका तपासावी. कारण पत्रिकेतील दोषांमुळे, ग्रह दोषांमुळे सुद्धा या गोष्टी आपल्यासोबत, म्हणजे वाईट गोष्टी आपल्यासोबत होतात. मनासारख्या गोष्टी घडत नाही पत्रिकेतील दोषांमुळे. तर एकदा पत्रिका तपासावी आणि योग्य मार्गदर्शन घ्यावं. जर दोष असतील तर उपाय आणि सेवा कराव्यात. तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू, तुमची पत्रिका तपासू आणि तुम्हाला सांगू की कोणता योग्य काळ आहे, कोणता वाईट काळ आहे, कोणत्या बाधा आहेत. यासाठी व्हॉट्सॲपवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता. मित्रांनो, धनुराशीच्या लोकांसाठी अधिक महिन्यानंतर सुरू होणारा जून महिना अत्यंत खास, आश्चर्यकारक आणि अनेक नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. कारण या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्याची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. काही लोकांना अचानक यश मिळेल, काहींना आर्थिक लाभ होईल, तर काहींच्या लोकांच्या आयुष्यातील मोठी चिंता कायमची दूर होणार आहे. मित्रांनो, अधिक महिना संपल्यानंतर तुमच्या आयुष्यातील मंदावलेली कामं पुन्हा वेगाने पुढे जाऊ लागतील. गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात त्याचे फळ आता दिसू लागेल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि परदेशाशी संबंधित कामांमध्ये चांगले संकेत तुम्हाला दिसतील. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळू शकतात, तर काहींना दूरच्या ठिकाणाहून शुभ वार्ता मिळू शकते. जून महिना आर्थिकदृष्ट्या सुधारणा घेऊन येऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचा मार्ग सुरू होऊ शकतो किंवा एखादी जुनी योजना अचानक फायदेशीर ठरू शकते. परंतु या महिन्यात भावनेत येऊन पैसे खर्च करू नका. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींना पैसे देताना काळजी घ्या, कारण परत मिळताना अडचणी येऊ शकतात. धनुराशीच्या लोकांसाठी जूनचा दुसरा आणि तिसरा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळेल, तर काहींना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण कोणत्याही कागदपत्रावर काही सही करण्यापूर्वी दोनदा तपासून पाहावेत. धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणणारा ठरू शकतो. ज्या नात्यामध्ये संभ्रम होते त्यामध्ये सत्य समोर येईल. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते, तर काहींचे जुने मतभेद दूर होऊ शकतात. लग्न झालेल्या लोकांसाठी जोडीदारासोबत वेळ घालवणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण व्यस्ततेमुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अचानक तुमच्या भाग्यात बदल दिसू लागेल. ज्या गोष्टी वारंवार अडकत होत्या त्या पुढे सरकू लागतील. काही लोकांना मोठी संधी मिळेल, काहींना प्रभोग येतील, तर काहींना अचानक अशी व्यक्ती भेटेल जी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. जूनच्या शेवटच्या दिवसांमध्ये एक शुभ वार्ता सुद्धा तुमच्या जीवनात येऊ शकते आणि याची शक्यता खूप प्रबळ आहे. धनुराशीच्या लोकांनी जूनमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करायला नाही पाहिजे. विशेषतः थकवा, पचनाशी संबंधित त्रास, झोपेची कमतरता आणि मानसिक तणाव तुम्हाला जाणवू शकतो. नियमित चालणे आणि वेळेवर विश्रांती घेणं आवश्यक आहे. या महिन्यात एक गोष्ट अजिबात करू नका, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण ग्रह सांगतात की थोडा संयम ठेवल्यास तुम्हाला अधिक चांगला लाभ मिळू शकतो. जून महिन्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा आणि केशरी आहे. शुभ दिवस गुरुवार आणि रविवार आहे. शुभ अंक 3 आणि 9 आहे. या जून महिन्यात तुम्ही ओम बृहस्पते नमः, ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करू शकता. या मंत्र जपाने तुम्हाला ज्ञान मिळेल, भाग्यवृद्धी होईल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यामधली वाढेल. धनुराशीसाठी अधिक महिन्यानंतरचा जून महिना नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. काही गोष्टी तुम्हाला सावध करतील, तर काही गोष्टी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य संधी ओळखून तिचा फायदा घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.